वळूया पुढल्या बातमीकडे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोरील डोंगरावर असलेल्या दर्ग्यावर कारवाई करण्यात आली आहे। अनधिकृतपणे डोंगरावर उभारण्यात आलेला होता हा दर्गा। विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिडको आणि पनवेल पोलिसांकडून ही कारवाई आहे। दर्गा आणि तिथे राहण्याकरता बांधण्यात आलेल्या काही खोल्या देखील तोडल्या आहेत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जो भागा समोरील जे डोंगरावर असलेले मोठ्या प्रमाणात दर्गावर कारवाई करण्याचं काम जे आहे ते नवी मुंबई पोलीस असतील आणि विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिडको प्रशासनाने कारवाई केलेली आहे। कारण मोठ्या प्रमाणात एअरपोर्टच्या ज्या ठिकाणी मध्ये कारवाई करण्यात येत आहे की अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात दर्गा जे आहे ते एअरपोर्टच्या जवळ होते, त्या दृष्टीने खबरदारी प्रशासनाच्या दृष्टीने घेण्यात आली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवी मुंबई पोलीस आणि सिडको प्रशासनाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा संपूर्ण याची जर आपण बघितली हे दर्गे जे आहे ते बांधण्यात आले होते, वेगवेगळे रूम सुद्धा बांधण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या डोंगरच्या परिसरामध्ये अनेक रूम बांधून त्या अवैधपणे बांधण्यात आले होते, त्यामुळे सिडको प्रशासनाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।